ठीक आहे, खाली घ्या. 5 एकर जमीन आहे परंतु विहीर नाही, असे किती जण आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 मागचे मला दिसत नाही, 18 जण आहेत. प्रस्ताव कोणी दिलेत का विहिरीसाठी? तुम्ही एक दिलाय. हे बघा, सोन्याचे आपल्या सरपंच उभा राहून किती दिवसात दिले? हे बघा, आपल्याकडं गेले 7 वर्ष 8 वर्ष ही योजना बंद होती. आता आपण माननीय मंत्री महोदयांना आणलं होतं जतला की रोजगार हमीची योजना आमची चालू करून द्या. आपले बीडीओ साहेब, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब सगळ्यांनी खूप मेहनत घेतली. एक मोठा कार्यक्रम झाला आणि त्या दिवसापर्यंत एक ही विहीर दिली नव्हती. आता एकट्या सरपंचनी सोन्याच्या 15 विहिरी दिल्या, त्यातल्या 11 विहिरी मंजूर पण झाल्या. 4 विहिरीत काही त्रुटी असेल त्या विहिरी पण तुम्हाला पुढच्या 4 दिवसात मंजूर होतील. आता 600 प्रस्ताव आले पंचायत समितीला. किती? 600. त्यातले 150 मंजूर केले. एका विहिरीला 5 लाख रुपये मिळतात शासनाचे. ज्यांनी हात वर केले त्यांनी, आणि ज्यांनी इथं आले नाही परंतु ते 5 एकराच्या आत आहेत त्या सगळ्यांचे प्रस्ताव तुम्ही पंचायत समितीला द्यायचे. द्याल का? तुमचा आणि तुमच्या शेजाऱ्याचा, मित्राचा, पाहुण्याचा, नाहीतर नुसता सासऱ्याचा, मेहण्याचा, दोघांचाच घ्यायचा, दुसऱ्याला म्हणून जवळ घेणार नाही. सगळ्यांचे द्या. 2000 विहिरी आपण या महिन्यात द्यायचं ठरवलंय आपल्या गट विकास अधिकारी साहेबांनी. किती? 2000 विहिरी या महिन्यात आपल्याला द्यायच्या आहेत. तर मग बघा, 125 गावात किती विहिरीचे प्रस्ताव गेले पाहिजेत. तर तसे प्रस्ताव आता इथं त्यांनी तर तात्काळ द्या. जी लोक इथं आली नाही त्यांचे प्रस्ताव द्या. बांबू लागवडीबद्दल कुणाकुणाला इंटरेस्ट आहे? बांबू लागवड करायची आहे शेतात. माझ्याकडे 10 एकर रान आहे, मी त्यातले 5 एकर बांबू लावणार. माझ्याकडे 20 आहे, त्यातले मी 2.5 एकर लावणार. असे कोण आहेत बांबू लागवड करणारे? तुम्हाला 7 लाख रुपये अनुदान मिळणार आहे 1 हेक्टरला. 2 हेक्टर लावायला परवानगी आहे. 14 लाख रुपये अनुदान मिळणार तुम्हाला 3 वर्षात. कोण कोण आहेत असे शेतकरी? जर कुणी असतील तर त्यांनी पंचायत समिती, जत किंवा कृषी विभाग यांच्याकडे तुम्ही तात्काळ प्रस्ताव द्या. तुम्हाला त्या अशा पद्धतीने लगेच मंजुरी देऊन बांबू लागवडीसाठी खूप मदत सरकारच्या माध्यमातून केली जाणार आहे. पंचायत समितीचा हा विषय आहे. फळ लागवडीसाठी फळबाग लागवड साहेब, देवस्थान तरी चालेल का बांबू लागवडीला? थोडं चाल, परत तुम्हाला अनुदान मिळणार का देवस्थानला? नाही मिळणार. तरी पण दाखवा एकदा, जरा बघा, चेक करून घ्या. फळबाग लागवड कुणाला करायची असेल तर त्यांनी प्रस्ताव द्या. कोणी आता मागे राहू नका. केंद्र सरकारने राज्य सरकारची कुठलीला कुठली योजना तुम्हाला मिळाली पाहिजे हे ठरवा. आणि गावातल्या प्रमुख पुढाऱ्यांनी हे ठरवा, गावातल्या प्रत्येक माणसाला शासनाची काही ना काही मदत मिळाली पाहिजे. यासाठी आपण प्रयत्न करायचा. तर निवडणूक आली आपण सगळे मग पळतो, रेशन कार्ड काढून द्या, जरा इकडे घेऊन जावं, काय नाही. आता हे सगळं प्रशासन तुमच्याकडे आलंय. वारस नोंद करायची आहे. आजोबाच्या नावावर जमीन आहे, पंजोबाच्या नावावर जमीन आहे, आपण बघतच नाही. आपल्या उत्तरात 50-50 नाव आहे. मी माझा उत्तर आतापर्यंत वाचला नाही. आता ह्याच्यापेक्षा काय सांगू? तुम्ही तुमचं बघा. तर आपण बघत नाही त्याच्याकडे, आपण दुर्लक्ष करतो. नॅचरली हे सगळं. काही लोक आहेत त्यांना तो नादच असतो, कागद काढायचा, काय झालंय, कुठं झालं, ते ठराविक लोक असतात. परंतु बरीच लोक आहेत ते असे त्यांचे कुणाचे नाव कुठे गेले, काय झालंय, त्यांना काही माहित नसतं. आणि म्हणून आता चावडी वाचन सुरू आहे. तलाठी अण्णासाहेब तुमच्या गावात येत आहे. तुम्ही वेळ द्या, गावातल्या लोकांना सांगा तिथं दौंडी द्या. कारण तुमच्या बंधुबाच्या नावावरची जमीन, आजोबाच्या नावावरची जमीन, वडिलांच्या नावावरची जमीन जे मयत झाले आणि त्यांची वारस नोंद करायची आहे, म्हणजे जीवन दाखला करायचा आहे. एक चहा न पिता तुमचं काम करून द्यायला प्रशासन तुमच्याकडे आलंय. परत प्रशासनाच्या नावानं ओरडू नका. त्यानं पैसे मागितले, त्यानं ती दलाल सिस्टीम बंद करायची म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. मधले मध्यस्थ गायब करायचे आहेत, मधले सगळे एजंट गायब करायचे आहेत. आणि म्हणून प्रशासन आणि मी स्वतः तुमच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये बैठक ठेवली आहे. असे गावात कोण आहेत लोक त्यांचे उतारे जिवंत करून घ्या. दुसरी लक्ष्मी मुक्ती नावाची योजना सांगितली तहसीलदार साहेबांनी. जर तुमच्या नावावरती 20 एकर जमीन आहे तर तुमच्या पत्नीच्या नावावर करा. तुम्ही नुसती सहमती दिली तर लगेच नावावरती 1 रुपयाचा त्याला खर्च नाही. खर्च किती आहे त्याला? 1 रुपयाचा खर्च नाही. 1 रुपयाचा खर्च नाही. आता तुम्हाला समजा आता योजना घ्यायची, तुम्हाला 10 एकर नावावर आहे, तुम्हाला वीज पण मंजूर होत नाही, 5 एकराच्या आत द्यायचं, बायको नावावर करा ना. मुलाच्या करा, विश्वास असेल तर तुमचा, सांभाळण्याची गॅरंटी असेल तर त्याच्या नावावर करा. म्हणजे परत तुम्ही सांगितलं होतं आता तुम्हाला सांभाळा.
तर ती काळजी घेऊन तुम्ही हे करू शकता. गावामध्ये पाणंद रस्ते नाही, 85 केसेस सुरू आहेत. तहसीलदार जर त्यांच्याकडे तुमच्याकडे किती आहेत मॅडम? त्यांच्याकडे 30 केसेस सुरू आहेत रस्त्याच्या. आता आपल्या प्रशासनानं धोरण ठरवलंय, या तालुक्यामध्ये कुणाचाही रस्ता अडवलेला असेल जाणून बुजून, विधानसभेची निवडणूक झाली तिकडं काय केला म्हणून रस्ता अडवला तर आता पण तो मोकळा करायचा आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या, सरपंचाला मतदान दिलं नाही, आता तो काट्या टाकून टाकतो, जेसीबीनं 4 मारून टाकतो, दगडाची एक ट्रॉली ओतून टाकतो. ते करायचं नाही आपल्याला. त्यासाठी प्रशासनानं ठरवलंय, तुमच्याकडे तलाठी अण्णा साहेबांच्याकडे किंवा सर्कल साहेबांच्याकडे तुम्ही सांगा की गावातले हे रस्ते पूर्वीपासून सुरू होते, आता ते रस्ते बंद केलेले आहेत, तर ते सगळे रस्ते चालू करून देण्याची व्यवस्था जर प्रशासनाच्या माध्यमातून केली गेलेली आहे. तुम्ही त्याचा फायदा घ्या. परत वकिलाकडे जावा, आमचं जावा, पैसे जावा, असले काही उद्योग करू नका. तर हे आता तुमचं लगेच जे रस्ते अडवले ते रस्ते खुले करून देतोय. रोजगार हमीच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावात लागणारे सगळे रस्ते, जेवढे तुम्हाला रस्ते अपेक्षित आहेत त्याचे प्रस्ताव तुम्ही पंचायत समितीकडे द्या. पाणंद रस्ते असतील, सेवेचे रस्ते असतील, गाडी वाटा असतील, हे जे सगळे रस्ते तुम्हाला पाहिजेत. परत हा विषय घेऊ नका तुम्ही. सरपंचाला तुम्ही जाणार, आमदारांच्या जाणार, आम्हाला रस्ते, पण दुसरीकडून इतका देता येत नाही. मला 5 कोटी रुपयाचा निधी खर्च करायचा अधिकार आहे, आमदार फंड. पूर्वी तो 2 कोटी होता. 5 कोटी मध्ये किती रस्ते होतील? समजा 10 लाख रुपये दिले एका रस्त्याला, 50 रस्ते होतील. एका गावातच 5-5, 10 रस्त्याची अडचणी आहेत. आणि म्हणून केंद्र सरकारची जी रोजगार हमीची योजना आहे ही एकमेव योजना अशी आहे की आपले सगळे प्रश्न निकाली काढू शकते. 254 योजना त्यामध्ये, किती? 262 योजना आहेत त्यामध्ये. त्यात आपण एखादा पण फायदा घेत नाही. केंद्र सरकार इतकं मदत करायला तयार आहे, राज्य सरकार त्याच्या पुढे जाऊन केंद्र सरकार 100 दिवसाचा पगार देत आहे, रोजंदारी देत आहे. आपलं सरकार म्हणतंय केंद्र सरकारनं जर 100 दिवसाची रोजंदारी दिली तर त्याच्या पुढची 265 दिवसाची हमी देणार. आपलं 100 दिवसाचंच काम होत नाही. आपल्याकडे 1 लाख मजूर आहेत नोंदणीकृत. किती? 1 लाख मजूर. एका मजुरावरती 50,000 रुपये सरकार खर्च करायला तयार आहे. विचार करा आपल्या तालुक्यात किती मोठा कायापालट होऊ शकतो. आजच्या बैठकीचं धोरणच हे आहे की तुम्ही काही ना काही गावासाठी, वैयक्तिक लाभासाठी काही ना काही इथं प्रस्ताव केला पाहिजे. दुसरा महत्वाचा विषय आणि चांगला निर्णय आपल्या तहसीलदार साहेबांनी, प्रांत साहेबांनी, अप्पर तहसीलदारांनी घेतलाय. 155 ज्या केसेस सुरू आहेत तुमच्या, तुमचा 7-12 लिखित स्वरूपामध्ये व्यवस्थित होता, परंतु तो ऑनलाईन करताना चूक झाली. तुमची चूक नाही, त्यामध्ये टेक्निकल चूक आहे. किंवा एखाद्या उतारावरचं क्षेत्र कमी झालं, एखाद्या उतारावरती क्षेत्र वाढलं, काही अडचणी आहे. 1 तारखेपासून 10 तारखेपर्यंत एप्रिल, आज 2 तारीख आहे, अजून तुमच्याला 8 दिवस आहेत. गावामध्ये अशा कुणाच्या तक्रारी असतील तर तुम्ही 10 तारखेपर्यंत तुमचे अर्ज द्या. 10 तारखेपासून 20 तारखेपर्यंत त्याची व्यवस्थितपणे छाननी करून कागदपत्राची सगळी पडताळणी करून 20 ते 30 एप्रिल पर्यंत जर तालुक्यामध्ये जेवढी 155 ची प्रकरण आहेत ते माननीय तहसीलदार जत आणि माननीय अप्पर तहसीलदार संघ हे सगळी प्रकरण निकाली काढणार आहेत. तुम्हाला कुठलाही 1 रुपयाचा खर्च नाही. इतका मोठा क्रांतिकारी निर्णय आपल्या जत प्रशासनाने घेतलाय की तुम्हाला कुणाला जायची गरज नाही, वकील द्यायची गरज नाही, काही भानगड करायचं, पण तुम्ही व्यवस्थितपणे तिथं अर्ज द्या. हे सगळी कामं करा व्यवस्थितपणे. नाहीतर परत मी जेव्हा बसतो ऑफिसला, माझ्याकडे 155 चे किमान मी 10 वेळा फोन करतो तहसीलदार साहेबांना, 10 वेळा फोन करतो प्रांत साहेबांना. माणूस भेटून तसा फोन करायला. रस्त्याच्या बाबतीमध्ये तक्रारी, बीडीओ साहेबांना फोन, पोलीस स्टेशनला फोन, हे सगळे विषय करावे लागतात. हे जे सगळे आपल्या प्रशासन निर्णय घेतलेत ना ते एकदम बेस्ट निर्णय आहेत. 1961 पूर्वीचा पुरावा नाही म्हणून गावामध्ये तांड्यावरती राहणारी लोक जे भटक्या जमातीचे आहेत, जे भटके विमुक्त आहेत, किंवा 1951 पूर्वीचा SC ST लोकांच्यासाठी त्यांच्याकडे जन्माचा पुरावा नाही. आणि म्हणून आपल्या प्रशासनानं ठरवलंय की तुम्ही फक्त ऑनलाईन तिथं मागणी करा की गावात अमुक आहे, त्याने फक्त माई सेवा केंद्रात जायचं आणि जातीच्या दाखल्यासाठी ऍप्लिकेशन करायचं. त्याच्याकडे जरी 1961 पूर्वीचा जन्माचा पुरावा नसला तरी यांची जी
चौकशी समिती आहे, ती चौकशी समिती येऊन तिथं तुमच्या सगळ्यांचे जबाब नोंदवून त्यांना दाखला देण्याची व्यवस्था केली जाईल. मग तुमचे हजारो जरी दाखले आले तरी प्राण साहेब ते तुम्हाला कधीपर्यंत देतील? दाखले तुम्ही जमा केले, मागणी केली का 10 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला दाखले द्यायची व्यवस्था केली जाईल. त्यामध्ये रामूज समाज आहे, त्यामध्ये बंजारा समाज आहे, त्यामध्ये धनगर समाजाच्या वस्ती आहेत, पारावर राहणारी लोक, नदीवाली लोक आहेत, मरी गाडीवाली लोक आहेत, डवरी आहेत, गडसी आहेत, कैकाडी आहेत. हे जे सगळे गोंधळी लोक आपल्याकडं, गोंधळी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. हेडवी समाज काही प्रमाणात, एका दुसरं घर आपल्याकडे आहे. असे जे छोटे समाजाचे लोक आहेत त्या लोकांच्याकडे दाखले नाही, पोरं आता शिकायला लागले आणि त्यांना मग जातीचा दाखला मागायचा कुणाकडं, आपण त्यांच्याकडे जात नाही. तर सगळ्या सरपंच साहेबांना, गावातल्या प्रमुख जबाबदार लोकांना माझी विनंती आहे, त्यांचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं एका जातीच्या दाखल्यामुळं. तर तुम्ही त्यांना सांगा, ते 1961 पूर्वीचा जन्माचा पुरावा म्हणून ते गप्प बसले, त्यांनी हा नाद सोडून दिलाय, त्यांना दाखला आपल्याला मिळतच नाही. तर त्या लोकांचे पहिले प्रस्ताव तुम्ही सादर करा. दुसरा एक चांगला निर्णय आपल्या प्रशासनाने काय घेतलाय, 9वीतून 10वीत जाणारा पोरगा त्याला जातीचा दाखला स्वतः तयार करून लॅमिनेशन करून त्याच्या शाळेत द्यायचा एक क्रांतिकारी निर्णय आपल्या इथं प्रशासनाने घेतलाय. त्याच्या शाळेत जाऊन वाटणार त्याला परत कुठं जायची गरज नाही, परत कुठे हेरपाटे घालायची गरज नाही. अशी खूप चांगली कामं सुरू आहे. तर आता एक एक विभाग तुम्हाला सांगितल्यानंतर आता पंचायत समितीबद्दल कुणाचं मत नाही. आता दुसरा विभाग घेऊ आपण MSCBचा. घरकुलच्या बाबतीमध्ये बीडीओ साहेब खूप या विषयामध्ये सतर्क आहेत. आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 7-7.5 हजार घरकुल मंजूर आहेत आणि ती घरकुल कसल्याही परिस्थितीमध्ये जुलैपर्यंत आपल्याला करायचे, जून आणि जुलैपर्यंत. 1,500 अशी घरकुल आहेत की त्यांचा भावाभावाचा वाद आहे, भावकीचा वाद आहे, सामायिक जमीन आहे, त्यांनी तक्रार दिल्या त्याला घरकुलाचं बिल काढून देऊ नका. तर अशी गावात तुम्हाला मी यादी देतोय 2 दिवसामध्ये. नाही वाद आहेत ती ग्रामसेवक अण्णा साहेबांच्याकडे यादी दिली आहे. सगळ्या ग्रामसेवकांना माझी विनंती आहे, गावातले सगळ्या पार्टीचे प्रमुख ज्यांना ती यादी द्या, ज्याच्या ज्याच्या पार्टीत असेल त्यांनी ते मिटवून टाका. त्यांना समजावून सांगा की बाबा हे घरकुलाचं काय विषय मिटवून टाक, त्या बिचाऱ्याला घर मिळेल. जर जुलैपर्यंत त्याचं घर नाही झालं तर त्याचं घर होणार नाही. गरीब माणूस आहे तो, त्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करा. घरकुलासाठी खूप चांगला निर्णय सरकारने घेतलाय. 1,58,000 रुपये पूर्वी मिळत होते, 1,20,000 रुपये घरकुलासाठी, 26,000 रुपये आपल्या रोजगार हमीतून, 12,000 रुपये शौचालयासाठी. आता राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंनी क्रांतिकारी निर्णय केला, 50,000 रुपये घरकुलासाठी वाढवून द्यायचा निर्णय केलेला आहे. म्हणजे 2,08,000 रुपये झाले. बरोबर. त्या घरकुल जेव्हा बांधकाम होईल त्याच्या घरावरती सोलर पॅनल बसवणार, म्हणजे त्याला लाईट आयुष्यभर माफ आणि 5 तास वाढूचं परमिट द्यायचं एक निर्णय घेतलेला आहे. जागा तुम्हाला नसेल तर खरेदी करण्यासाठी 1,00,000 रुपये. तर गावात असे कोण असतील सरपंच साहेबांना विनंती आहे, घरासाठी जागा नाही त्यांचा प्रस्ताव तुम्ही तत्काळ द्या. दीनदयाळ उपाध्याय ही योजना आहे जागा खरेदी करण्यासाठी. आणि जर नसेल तर सरकारी जागेचा तुम्ही प्रस्ताव द्या. ते बीडीओ साहेब असतील किंवा प्रांत साहेब असतील, ज्यांना तो अधिकार आहे, जी जागा कोणाकडचे बघून त्यांना ती जागा देण्याचा निर्णय घेतील. तर आता MSCBच्या बाबतीमध्ये कुणाच्या अडचणी असतील तर त्यांनी एकाने उभा राहून सांगा, MSCBचे अधिकारी तुम्हाला उत्तर देतील. वंचित आहे ती अजून घरकुल वंचित आहे ती माणसं काय करणार? त्याचा सर्वे येणार आहे आता, त्याचा सर्वे येणार आहे आता. त्यांची नावं द्या. या महिन्यात सर्वे येणार आहे. ज्यांना घरकुल यादीमध्ये नाव नाही त्यांची नावं घालून घ्या आणि खरंच गरिबांची नावं घालून द्या. हे पुढे येऊ नका. आम्हाला ग्रामसेवक कुठलाही प्रतिसाद देत नाही. मी घरकुलची यादी माग ब मध्ये ड मध्ये मागितली तर यादी मला 3 वर्ष झालं यादी दिली नाही. मी निवडून आले अशी यादी मागची मला 3 वर्ष झाले यादी दिली नाही. कुठलीही शासकीय मीटिंग असू द्या, कुठली काय आम्हाला माहिती देत नाही आणि कुठली ग्रामसभा मीटिंग होत नाही. तुमचं
तुम्ही काय करा, दोन्ही गट व्यवस्थितपणे त्यांना माहिती द्या. ग्रामसेवक अण्णासाहेबांची ही मध्यस्थाची भूमिका असली पाहिजे. गाव तुमच्यावरती डिपेंड आहे. गावात काय काय टोकाचे वाद असतात, परंतु त्यातून इथून पुढे सगळी तुम्हाला कुठल्या योजनांची आपली माहिती देतील. काय करायचं मी आज 3 वर्ष झालं मी सतत मागणी करतोय तर उद्या देते. हा. तलाठी ग्रामसेवक आमच्या गावाला यायला पाहिजे. तलाठी आमच्या गावाला येत नाही. सदा कुठे आहे तुमची? हा? सदा कोण आहे? सोन्या. मग अण्णासाहेब तुमच्या गावात यायला पाहिजे. तलाठी यायला पाहिजे 2 दिवस. तिथं काय गणपत होते तिथे ग्रामपंचायत सगळेवाडी कोण आहे अण्णासाहेब? तुम्ही बोला. 3 वर्ष झालं ग्रामसेवकांना मी बोलतो. 3 वर्ष बांधकाम होऊन तिथं हे केलेलं नाही आता. मला म्हणतात तुम्ही माझे काय संबंध नाही. पूर्ण होऊन 3 वर्ष झाले. माझा काय संबंध नाही म्हणतात मला. काय झालं म्हटलं? ग्रामपंचायतचं इमारत आता ही ग्रामपंचायत पुन्हा तर घरात आहे. मग आता महिला मंडळ आणि माणसं तर जाणार कशी? आता बांधकाम होऊन इमारतीत 1.5 वर्ष झालं. त्यांचं काहीतरी काय म्हणणं आहे की आम्ही काय म्हणलं आता सध्याचे विद्यमान आमदारला आणून उद्घाटन करा, तर त्यांचा काहीतरी प्रोटोकॉल वगैरे पाठीमागचे मी आहे ते सत्ताधारी मीटिंग मध्ये बोललं पाहिजे ना. ते सत्ताधाऱ्यांना त्यांना दबाव आहे. ते त्यामुळे अण्णासाहेबांची काही चूक नाही. त्यांना सत्ताधारी लोकांनी त्यांना ते उद्घाटन करू देण्यात झाले. चालेल. चला आता पाठवा. बोला पुढे पाठीमाग सर कॅमेरा चालू आहे असं करता येतो. त्याच्या पुढे येऊ नका सर. ते दारोड्याला कोंडून घातलाय. तुम्हाला सगळं नको एक एक बोला की एक बोला जरा की माईक वरून बोला ना. माईक वरून बोला. इथे थांबायचं. तिथंच थांबा. इथं उभा राहून खायचं सांगायचं. तुमचं जागा प्रत्येकाचा प्रश्न ऐकायचा.
किती पैशाची संख्या झाली आपण पैसे हो बस जागेवर प्रश्न असतील त्याने उभा राहा देतो आम्ही तुमच्याकडे. पुढे आपल्या सर्वांनी बसून आपल्या सगळ्यांना आम्हाला देखील सर्वांनी खाली बसून घ्या. आता चेकिंग कुठं झालं एमएससीबी बाबत कोणाची काही अडचण आहे का? एमएससीबी आहे म्हणजे अडचण एमएससीबी बाकी शांत बसा. साहेब निरीक्षण वगैरे आहेत का? बाकी सगळ्यांनी शांत बसा. एमएससीबी तुम्हाला काही अडचण आहे का? एमएससीबी बाबत डीपी बाबत लाईट बाबत काही अडचण आहे का? बाकी शांत बसा का? ठीक आहे. पुढचं महसूल डिपार्टमेंट बाबत काय अडचण तुमच्या? आपण आपल्या जागेवर सांगा. आम्हाला सौर ऊर्जेचं प्लॅन्ट बसवलंय पण 200 फुटाचं खालचं पाणी ओढून आता नवीन तुम्ही वीज कनेक्शन देत नाही म्हणताय तर काय करायचं जनावरांच्या पाण्याचं? किती HP आहे तुमची टोटल आता? काय म्हणलं सर? आता टोटल किती टाकले? ती 500 500. हा. आता हा विषय सगळीकडे सुरू आहे. आपल्याकडं जे बोर आहे ते एकदम खोल आहे. बरोबर आहे. 400, 500, 1000 फुटापर्यंत खोल आहे. बरोबर आहे. आणि म्हणून आपण सगळ्या आमदारांनी तो विषय मांडला की आम्हाला पूर्वीसारखी कनेक्शन द्या. आता सरकारनं त्याच्यावरती निर्णय असा केला की 7.5 HP पर्यंत सबसिडी देणार. वर जर लागलं तर 10 HP पर्यंत तुम्ही सोलार टाकू शकता. आणि त्याला दुसरा काय पर्याय केलाय? गुंतवणूक केलं ना, गुंतवणूक दिलाय. त्यामुळे पूर्वी कसं पाणी खेचत नव्हतं तर आपण त्याची एक नवीन यंत्रणा आपण त्याची दिली. त्याचं नाव तुमच्या त्याला काय चला पुढं. ऍडिशनल ट्रान्सफर वेळेबाबत आपल्याला
ऍडिशनल ट्रान्सफर तो त्या ऍडिशनल ट्रान्सफॉर्मर कुठला पाहिजे बघा तुम्हाला तर डीपीला लागून ट्रान्सफर ऍडिशनल देता येते का किती तुमचे देऊ शकतात डीपी आता आहे त्याला लागून ट्रान्सफॉर्मर जोडायचा कोण वगैरे नाही आणि एका ट्रान्सफॉर्मरची पत्त्याला एकदम बरोबर चला बोला काय विषय स्वतः टीसी ಬೇಕಾಗಿದೆ ಸ್ವತಃ टीसी ಐದಾರು ಕನೆಕ್ಷನ್ ಅದು ಸ್ವತಃ टीसी ಬೇಕಾಗಿದೆ ವೈಯಕ್ತಿಕ टीसी पाहिजे आम्हाला काय करू शकतो आपण वैयक्तिक 16 आहे सर वैयक्तिक टीसी पाहिजे 5-6 कनेक्शन आहे 3 टीसीचं कनेक्शन आहे आता जरा सनी रेड माताडलं काय हो जरा सनी रेड माताड गिळत नाही ते काय म्हणजे 5 कनेक्शन आहे टीसी किती जाईल आपण ते ऍडिशनल म्हणजे टाकतो टीपीच्या बाजूला टीपी लावून द्या आज किंवा काय नाव असेल तर लिखून द्या नाव बोला हॅलो हा आमचे डाम काढण्याचे लई डांबाची फार तुमचे कायम ते डाम काढण्याचे सोन्या शेतकऱ्यांचं नाव सांगा त्यांना किती वेळ सांगितलं आजच्या बैठकीत जेवढे विषय येतील जेवढे सगळे अधिकाऱ्यांनी त्या त्या डिपार्टमेंटचे विषय लिहून घ्यायचे आणि मला परत दाखवायच्या 8 दिवसानंतर तुम्ही काय केलंय नाहीतर नुसती मिटिंग झाली असं व्हायला नको माझं नाव ईश्वरप्पा चनवून जाडा जलजीवन मधलं एक पाणीचं नवीन टाकी चालू आहे साहेब 3 वर्षापासून त्याचा पाईप एकदम निकृष्ट चालू आहे त्या संदर्भात पाणी पुरवठा सुरू आहे कुठला पाईप पुन्हा पाईप घातले किती वाईट झालाय ते बघा काम तरी कसं झालं बघा डिझाईनची मागणी केलं तर ग्रामपंचायतीला अजून आतापर्यंत डिझाईनचं उपलब्ध नाही बघा तुम्ही काय करा उद्या तुम्ही सगळे लोक वेळ घेऊन त्यांना भेटा आणि सगळी डिझाईन काय आहे कुठले पाईप आहे त्या पाईपची साईज काय आहे पाईपची थिकनेस काय आहे हे सगळं त्यांना सांगा आणि त्यांच्या काय अडचणी असल्या तर चेक करून घेऊन अजून एक प्रश्न आहे आणि कधी येणार त्यांना कळवा घन कचराचं एक आहे ग्रामपंचायत सांगा बोला बोला त्यांना होऊ द्या यांचं एक होऊ द्या त्यांना बोलू द्या की एक बोलतायत एका वेळी बोलताय कळत नाही आम्ही त्या संदर्भात 2-3 वेळा विचारलं सर घन कचऱ्याचं काय काय आहे काय एस्टिमेट आहे काय सांगायला काय ग्रामसेवक कोण ग्रामसेवक काय विषय घनकचऱ्याचा प्रस्ताव त्यांचा म्हणणं आहे की करायचं आहे काय नाही काय आहे का तसं तरतूद काय केली का
दृष्टीने सांग, तालुक्याच्या दृष्टीने सांगतो. खरेदीला खर्च किती येते, नोंदीला खर्च यायला लागले ते संदर्भात थोडं आम्हाला काय नोंदीला म्हणजे काय? तालाडे काय सांगा ना. नोंदीसाठी पैसे मागतात किती पैसे मागते? काय 2,000, 3,000, 10,000 पर्यंत आहे मागणी. बोलू नका. वैयक्तिक कुठला विषय असेल तर आम्हाला सांगा. आम्ही ते करू. उगम नको. कुणाची नोंद राहिली असेल तर आम्हाला सांगा. मगाशी मॅडम आहे त्यांना सांगा तुमची नोंद करून द्या. आवाज अरे तुम्ही दोघंच बोलू नका. चला ना बाकीचे लोक पुढे घ्या. लोक ते बाकीच्या मुळात काही विषय आहे का एमएससीबीचा? शेवटला शेत आहे म्हणजे आणि आता आम्हाला जे काम चांगलं झालं म्हणजे बरोबर जलसंपदाचा विषय काय बारीक भरून चालतो पाणी म्हणजे काय म्हणते पाईपलाईन लाईन टाकल्या म्हणजे मंगळ तालुक्याने लांब टाकला त्यांच्याकडे बरोबर चांगलं करून घेतलंय. आमच्याचं बारीक किती किलोमीटरची लाईन आहे? 1000 फूटची लाईन. काय नाव टाकतं याचं पुरायला बऱ्यापैकी पैप पण बारीक बारीक आपलाच पाणी येतं 3 चेंबर आपच जॉईंट केलं आणि पाईपलाईन उकडल्यावर हाताला लागते फक्त गव्हर्नमेंट नाल्याला पाणी चेंबर म्हणून पाहिजे होतं. आधी बघत आहे ना तुम्ही काम करता पाईपलाईन कुठली म्हैसाळची मेन कॅनल डिवाइड टूची पुढे मंगळ होतात मंगळ तालुक्यामध्ये डिवाइड केला मंगळ बरोबर आहे. बघूया मला सांगा. चला ज्ञानाचा विषय आहे. बांगलादेश सरकार नंबर 50 शेतकरी अजिबात ನೀರಿನ ಕಾಂಪನ್ಸೇಷನ್ आहे. पाणी येऊन आता एक ಒಂದು ಸಾರಿ ಸಹಿತ ನಮ್ಮ ಹೊಲಕ್ಕೆ ನೀರು ಬಂದು ಬಾಂಗ್ಲಾದೇಶ ಸರ್ಕಾರ ಹದ್ದಿದಾಗ ನಮ್ಮ ಹೊಲವ್ರಿ ಸ್ವತಃ ನಮ್ಮನೆ 2 ಎಕರೆ ಹೊಲ ಕರಿ ಒಮ್ಮೆ ನೀರು ಬಂದಿದೆ. अजिबात ನೀರಿನ ಏನು ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ. नवीन लाईट टाकायचे नवीन लाईन पाणी नवीन डिझाईन मध्ये काय 2 किलोमीटर अंतरावर आउटलेट सोडत होते. इथं पुढं 2 किलोमीटर मागं 2 किलोमीटर 50 शेतकऱ्याला हे अधिकारी तुमच्याकडे व्हिजिट करतील आणि त्याचं नवीन इस्टिमेट तयार करतील. नवीन जो आता आम्ही लाईन टाकणार आहे त्याचं नाव लिहून घ्या. नाव काय ते बघून घ्या. चला पुढं चेंबर काढायचं आहे. नाव सांगा. त्यांचं नाव चेंबर काढायचं. किती वेळा तक्रार केली तुम्हाला? किती वेळा तक्रार केली? साहेब
जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण झाल्यावर उडीचं आहे. जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण आहे. 90% काम पूर्ण झालंय, अजून 10% काम राहिलंय. ते काय कॉन्ट्रॅक्टर परत द्यायला तयार नाही सर. होय झाले सर. डिवाइड काम झालेलं आहे. फक्त डिवाइड टू 7, 8, 9 तुम्हाला साहेब पहिल्यापासून पाणी एक आठवड्यात बसून दिले काही दिवस मला मेसेज का चला पुढं नंबर 1 600 मीटर फक्त खोदायचं काम आहे. कमीत 30% क्षेत्र बोलण्यात येते. 600 मीटर आपण काम जर केलं तर मी प्रस्तावामध्ये जे ठरलंय आता त्याचा पैसे नाहीत, आपण आता पैसे देतो 30 कोटी रुपये त्याच्यामुळे चला हे कोणा विषय दुसरा घ्या. हॅलो, हे गावासाठी फॉरेस्ट आहे. फॉरेस्टमध्ये नाला बिल्डिंग आहे. त्या फक्त 1-2 पाईप जोडले तर पाणी त्या नाला बिल्डिंग मध्ये येते. तिथं फॉरेस्ट मध्ये तिथं फक्त पाईप काढून द्यायचा दोन. ते पाणी सोडले त्याच्यानंतर आम्ही जीसीबी काम करून सोडून द्यायचं. नाही नाही, फक्त फॉरेस्ट मध्ये आणून द्यायचं. नाही फॉरेस्ट मध्ये हा का नाही, फक्त गडाला आणून द्यायचं. आणि गावात बांधण्यासाठी पण पाणी अजून भरलं जोडलं नाही. ते पाणी आम्ही सोडून घेतलं जीसीबी नाही करून. फक्त 2 पाईप साहेबांना जोडा म्हणून सांगितलं. फक्त पाईप टाकायचे. पाणी आम्ही काम जीसीबी हे करून घेतलं. दुसऱ्या शेतात आहे ना, ते शेतकरी तक्रार करते. ते फक्त शेतातून बाहेर काढून द्यायचं. अजून बंधाऱ्यामध्ये पाणी सोडलं नाही, गावात पाईप जोडलं नाही. अजून ते गावातल्या बंधाऱ्याला पाईप वडिलांनी जोडलं नाही. ते गावात बंधारा आहे ना घोडा, त्या बंधाऱ्यामध्ये पाणी सोडलं नाही, पाईप जोडलं नाही. ते ना पाणी आपण आता सोडणार आहे
त्यांना 5 दिवस परत आता वर डिस्चार्ज बंद ते आहे. पाईप जोडलं नाही त्यांनी. पाय जोडायचे. हा पाईप जोडायचं राहिले फक्त. ते गावासाठी गावाला प्यासाठी उपयोग होते ते. झालं की तुमचं पाठीमागे सर हो चला पुढे पुढे काय विषय आहे? हे जिल्हा परिषद मराठी शाळा आहे. दोन्ही हापसे बंद आहेत. मुलांना पाणी प्यायला नाही. हापसे बंद आहेत दोन्ही पण. जिल्हा परिषद मराठी शाळा ज्या गावातले हातपंप बंद आहे त्याने ग्रामसेवकांनी तात्काळ उद्या आणि परवा 2 दिवसात ग्रामीण पाणी पुरवठा यांत्रिकी विभागाकडे त्याची माहिती द्या. त्यांनी तो आराखडा तयार करा. टंचाईमधून तो पाठवा. माननीय कलेक्टर साहेबांना बोलून आपण ते सगळे दूर करून घेऊ. चला पुढे प्राथमिक साहेब होणार रस्ता 1.5 किलोमीटर राहिले देवाला जायसाठी. निधीचा हा विषय नाही. निधीचा विषय माझ्याकडे द्या पत्र द्या. चला साहेबांना ಜಮೀನ್ದಾಗ ನಾವು ಅದೇವ್ರಿ 3 ಮಂದಿ ಇದ್ದೇವು. ನಮಗೆ ನೀರೇ ಇಲ್ಲ, ವಂಚಿತ ಉಳಿದಿದ್ದೇವ್ರಿ. ಅದ್ರದಾಗ ಏನೋ ಮಾಡಿ 2009 2 ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೇವ್ರಿ 22ರಾಗ. ಕೊಟ್ಟು ಬಂದಿದ್ದೀವಿ ವರ್ಷ 2 ಜಿಪ್ ತೊಗೊಂಡು ಹೋಗಿ. ಅದು ಯಾವ ದಾನ ಆಗಿಲ್ಲ. चेंबर व्यवस्था काय चेंबर ಬಟ್ ಪಾಸ್ ಐತಿ. ನಾವೆಲ್ಲರೂ ಬದುಕ್ತೇವೆ. 3 ಮಂದಿ ಸಿಕ್ಕಿದೆವು. ಇಲ್ಲಿ 2 ವರ್ಷ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆಯ್ತು ನಮ್ಗೆ ಬೇಕಾಗ್ಯದ 2 ವರ್ಷ ಹಿಂದೂ ಕಟ್ಟದಲ್ಲಿ. तो चालेल. चला आता पाठवा टार्गेटिंग 2 तास ते तुम्ही द्या तपास नाव तुम्हाला जायचं तर मंजूर करून देतो. आणि मैसाळीची लाईन गेल्यानंतर आपल्याला पण एक 35 नाटक राहिले 50 राहिले पण तिथं लाईन नवीन डिझाईन मध्ये घ्या. तुम्ही नवीन त्याचं इस्टिमेट करा. आता 30 कोटी रुपये त्यांना मागले. आपण त्यांना पैसे देतोय. त्या सगळ्या लाईनी होणार आहेत. ज्यांना कुणाला नवीन लाईन पाहिजे पैशाची तिथं तुम्ही आता मागणी घेऊन ठेवा. आता त्यांच्याकडे पैसे नाही पण आता आपण महिन्याभरात त्यांना पैसे देतोय. त्यामध्ये तुमच्या सगळ्या लाईन आपण पूर्ण करून देतोय. तुम्ही नवीन मागणी जर असेल तर त्यांच्याकडे कळवा. हे निवेदन देतो. चला पुढं सर्व्हिस कनेक्शन पैसे भरलं कशात एमएससीबीचं काय नाव आहे? नाव सांगा. शिंगराळे नाव घ्या. काय झालं मला
पैसा भरला गावाचा पैसा का कुठं पावती आहे का तुमच्याकडं? हाय सर हे आता मॅडम साहेब कोटेशन भरला सर कोटेशन भरला 2 वर्ष बोल किती पडते? हो म्हणे वीरला कोटेशन भरलं वीरला सर वीरला कोटेशन किती भरला कोटेशन 3000 भरले. आता तुमचे पैसे भरून घ्या, सोनं देते तुम्हाला. 3000 वजा होते. तुम्ही 3000 भरलेले वजा होते. बाकीचे पैसे भरा, तुम्हाला सोनं मोठ मिळेल. बोला. चला पुढं. दुसरा कोणाचा विषय का काय? अप्पर तहसीलदार मॅडमच्याकडे जे दिलेलं आहे ते त्यांच्या पद्धतीनं सुद्धा निर्णय देऊ चला पुढं पुढाचा काय विषय दिली का नाही तुम्हाला कशासाठी दिली नाही काय बोलवड देता तुम्ही मागणी केली का याच्याकडं मागणी केलं हे साहेब आहे त्यांचा नंबर घ्या तुम्ही लिहून नाव लिहून आणि मला ते दोन सांगा बाकी कोणाचा विषय साहेब एक मिनिट साहेब अति महत्वाची म्हणजे हे आपल्या म्हैसाच्या योजनेचे गाव वडापात्र मध्ये 2 बंदर बांधलेला आहे त्याला एकदाही पाणी आलं नाही ती जर पाणी सोडल्यामुळं आपलं पाणी पुरवठ्याचं विहीर आहे त्याला फायदेशीर होणार आहे भविष्यात त्याला टँकरची बुरदण सुद्धा शासनाला वाचणार आहे एकदाही सोडलं नाही साहेब कुठल्या गावात पाणी कधी येणार ओढ्याला कुठे येणार
बाजारात कधी येणार, बाजार तलावात कधी येणार, ते आता या 2 दिवसात आपल्याला देतील. हे प्रत्येक ग्रामपंचायतला आणि गावाला आम्ही देतोय. एका दिवस मागे पुढे होईल, परंतु अशा पद्धतीने तुम्हाला पाणी मिळेल. 2 बंधारे आहे सर, त्याला लई फायदा होणार आहे. पाणी पुरवठा पाणी आल्यावर सुद्धा येत काय झालंय? रेशन कार्ड रेशन कार्डची लोक काय अडचण बघा. रेशन कार्डची लोक इथं कसं आहे 8 दिवसाच्या नाव लिहिलंय. रेशन कार्ड रेशन कार्डचं नाव आहे. आमच्या कोपऱ्यात उभा राहा, नाव लिहून गेले. रेशन कार्ड आहे ना. रेशन कार्डच्या बाबतीमध्ये ज्यांच्या तक्रारी त्या कोपऱ्यामध्ये चोते साहेब त्यांच्याकडे सगळ्यांची नावं द्या आणि 8 दिवसाच्या आतमध्ये तुमचं रेशन सगळे विषय भेटतील. आणि शुक्रवारी ते सर्कला येणार आहे. दर शुक्रवारी सर्क आपण तहसील कार्यालयासाठी त्याचा 1 दिवस नेमला आहे. दर शुक्रवारी काय अंकलगी ते मुक्ती रस्ता कुणाला आहे? अंकलगी ते मुक्ती रस्ता कुणाला PWD आहे की जिल्हा परिषद? जिल्हा परिषद आणि PWDचे पुढे अंकलगी कुणाकडे? अंकलगी आहे का? अंकलगी ते मुक्ती एक महिने झाले प्रस्ताव दिले आणि प्रस्ताव घेतलेला 8 दिवस आणि क्युरी काढतात. आता गावात पाणी विकत घेत राहिले सकाळी टँकर द्या सकाळ अजून किती महिन्यात सांगा मला द्या सकाळ आणि ते 3 महिन्यापासून बंद आहे. त्याच्यामुळे बंद दिले बाईकडे दिले आणि काहीतरी झाले अजून काय निघालं नाही काय नाही. ते बाहेर रस्ता येथे जायचा की मोठं सुद्धा टाकायला देत नाही. आम्ही काय प्रॉब्लेम आहे ते रस्ता बाहेरचा रस्ता मग तारीख येते माझं बाई वळत रस्ता तारीख किती दिली पुढची? मॅडम दिली होती. लिहून घ्या. अंकल घेता ना? अर्जदार कोण आहे? अर्जदार वाया
पडले तो त्यांना मी त्यांचं म्हणणं आहे की काय वायरला लोड येऊन वायर तुटायला लागले. मटोर वस्ती अजून कुणाच्या हे सजू ನೀವು ಕನ್ನಡದಾಗ ಹೇಳಿದ್ರೆ ಮರಾಠಿ ನೀವು ಮೊದಲು ಹೇಳಿ ನಾ ಹೇಳ್ತೀನಿ ರಸ್ತೆ ಹೇಳೋ ರಸ್ತೆ ಹೇಳೋ ಅದು ದಾರಿಂದ ಹೇಳಿ ನನಗೆ ಹೇಳೋದು ಹೇಳಿ ನನಗೆ ರಸ್ತೆ ರಸ್ತೆ ಹೇಳಿಲ್ಲ ಇಲ್ಲ ಹೇಳ್ದ 2 ಕಿಲೋಮೀಟರ್ ರಸ್ತೆ असं आहे गेल्या 100 वर्षापासून जे वळवळचे रस्ते होते आमच्या भागात 100 वर्षाचे जे रस्ते होते वळवळीचे ते सगळे रस्ते होत नसल्यामुळं हे लोक रस्ते बंद करण्यात होता. आणि तुमच्याकडे आम्ही अर्ज केला रस्ता वळवळीचा जे रस्ता आहे ते आदेश केलाय परंतु नोंद नाही म्हणून ते तक्रार करत लोक तुम्हाला माहिती आहे ते नकाशावरचे किंवा वहिवाटीचे रस्ते आहेत किंवा फार चालू आहेत आणि आता बंद आहेत. असं काय असेल तर तलाठ्याकडे यादी द्या. आपण हे सगळं खुले करायचं पाण्यात रस्ते आणि हे सगळे खुले करायसाठी आहेत ना काही बरोबर नोंदणी करायची आहेत पण त्या काय सगळ्या शेतकऱ्यांची समस्या माझं म्हणणं असं आहे की साहेब जे वहिवाटीचे रस्ते आहेत ते तुमच्या मार्फत त्याच्या पंचनामा करा आणि त्याची नोंद करून द्यायला पाहिजे असं आमचं मत आहे. ठीक आहे आम्ही तलाठ्याला सूचना देऊ. तुम्हाला टॅक्सर मागणी करावी तिथं असते तर पैशावर पाणी तिथं आहे का पोलीस आरोग्य काही विषय आरोग्य बाकीच्यांना हॅलो साहेब अपंगाविषयी बोलायचं आहे. आरोग्य विभागाची अगोदर अपंगांची दाखले मिरजेला देत होते आता कवटेला आहे. त्यात सिस्टीम हे काय साहेब अगोदर गेलेल्यांची नंबर लागलं की त्या नंबर लावल्यानंतर ते नंबर गेलं की पुन्हा दुसऱ्या वेळेला गेल्यानंतर दुसरे पहिल्यापासून नंबर लावायचा आणि लोकांची हेल्पट होऊन ते शेवटी 4-4 महिने हेल्पट गेलं तर मी दाखले मिळाला नाही. गेलं तरी मिळत नाही साहेब. मी स्वतः 4 वेळा जीप घेऊन गेलोय लोकांना पहाटे 4 वाजता. आता ती कवटेला सिस्टीम केले. आमच्यात मोठं हॉस्पिटल झाल्यामुळे जत तालुक्यात त्याची सोय होऊन मिळावी एवढे विनंती. काय करता आमची जी PC मोटर आहे त्याच्यामध्ये एक काम झालेलं आहे, 2 काम नाही केलं तरी पण बाकीचे शांत बसा.
एका दिवशी काम असताना आपली चालू केले एक पोल पण नाही, एक वायर पण नाही. प्रभावती संघापन मला होती. आमची स्वतःच मदत केली आहे. एकच काम केलंय, 2 पेंडिंग आहे. काम नाही करण्यात खूप चालू आहे. प्रभावती संघापन मला पोलीस विभागाचे सगळ्यांचे प्रश्न संपले असतील तर मान्य प्रांताचा आपल्याला जानरबोला ते शरणादगी रस्ता 3 किलोमीटर राहिला. फक्त जानरबोला ते शरणादगी 3 किलोमीटर रस्ता राहिला आणि पिरोबाची 1.5 किलोमीटर एवढं संपलं की आमच्या तर रस्ता विषय संपतो. महाराष्ट्र एसटी महामंडळाची एसटी कायमचे लय बोलून सोडतात आहे. 4 दिवस सोडायचे, 4 दिवस बंद करायचे करतात. कशासाठी एसटी बंद करतात आहे काय काय कळणार. मुक्काम बस, एक आहे मुक्काम बस आणि 2 सोलापूर बस. मुक्काम आणि जानरबोला सोलापूर 11 वाजता निघणारी बस नाही सर. 2 दिवस मुक्काम येते, 2 दिवस बंद. आणि सगळ्याकडे तसं जो सोलापूर बस मी तसं करतात. सोन्यावरून 10-15 गाड्या येतात, हीच गाडी बंद करतात सगळे आमच्याकडनं. जरा बघा साहेब ते एसटीसाठी. आणि परवा मॅडमला 2-3 वेळा फोन होता, फोन नाही फोन मुक्कामी असते साहेब आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम संपून 1 वर्ष झालं, अजून उद्घाटन नाही. हॅलो, आज या ठिकाणी आपण सर्वजण शासन आपल्याला आणि या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला. अनेक विभागाच्या अनेक अधिकाऱ्यांकडे आपल्या बऱ्याच समस्या आहेत. एका दिवसात या सगळ्या समस्या संपणार नाही याची आम्हाला जाणीव आहे. परंतु तरी देखील आपण ज्या समस्या आहेत त्या आम्ही सर्व अधिकाऱ्यांनी लिहून घेतलेल्या आहेत. 8 दिवसामध्ये पुढच्या ज्या शक्य आहेत, जसं की रेशन कार्डच्या काही गोष्टी आहेत, काही घरकुलांच्या अडचणी आहेत, काही रस्त्याचा विषय आहे, यातले जे प्रश्न सहजरित्याही तक्रारी नसतील अशा ठिकाणचे जे प्रश्न आहेत ते सगळे सोडवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करतो, आपल्याला तशी ग्वाही देतो. मात्र आज या ठिकाणी आम्ही आमच्याकडून प्रशासनामार्फत आपल्या लोकांकडून आमच्या काही अपेक्षा आहेत. आपण सगळेजण बघतोय आपला जत तालुका दुष्काळी आहे. दरवर्षी आपण टँकरनं पाणी पुरवठा करतो, पण हा जत दुष्काळी तालुका कुठेतरी ग्रीन करायचा, हिरवागार करायचा असेल तर सर्व ग्रामपंचायतीनं याच्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे. सर्व ग्रामपंचायतीनं माझी एक विनंती आहे की ग्रामपंचायती मार्फत प्रत्येक गावामध्ये किमान 1000 झाडं महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून लावावे. याच्यामध्ये आम्ही प्रशासन म्हणून सहकार्य करू, पण जोपर्यंत गावचे लोकप्रतिनिधी याच्यामध्ये सपोर्ट पुढाकार घेणार नाही तोवर ही योजना होणार नाही.
याच्यामुळे आपले जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत, आपण आहात स्वतः, या सगळ्यांनी गावाकडे एक मागणी करायची आहे इथून पुढच्या जून मध्ये की आपल्या गावामध्ये रोजगार हमी योजनेतून 1000 झाडे लावायचे आहेत. 1000 झाडामागे 5 लोकांना रोजगार मिळतोय सलग 3 वर्ष पुढचे. एका रोजगार हमीचं मला वाटतं रोजगार आहे 292 रुपये प्रति माणसाला, म्हणजे अंदाजे 1500 रुपये आपण प्रत्येक दिवशी त्याच्यासाठी खर्च करणार आहोत. फक्त ती झाडं जगवायची आहेत एवढंच काळजी आपल्याला घ्यायची आहे. 5 मजूर आपण एका ग्रामपंचायतीमार्फत 1000 झाडामागे लावू शकतो. त्याच्यामुळं ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आणि सरपंच यांनी हे काळजी घ्यायची आहे की आपल्याला या वर्षी 1000 झाडं लावायची आहेत. जर तालुक्यामध्ये 123 गाव आहेत, प्रत्येक गावामध्ये जरी 1000 झाडं म्हटलं तरी 1 लाख झाडं लावू शकतो आपण. पुढच्या 3-4 वर्षामध्ये जर त्याला ग्रीन करायचं असेल, हिरवा करायचं असेल तर आपल्याला हे काम करायचं आहे. आणखी एक योजना आहे बांबू लागवड. त्याच्यामध्ये देखील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून आपल्याला 7 लाखापर्यंत अनुदान मिळतंय. त्याच्या जे काही बांबू निर्मिती होणार आहे, ती बांबूचा जे काही बांबू तयार होणार आहे ते विकत घ्यायची सुद्धा कंपन्या करार करतायत. त्याच्यामुळं आपल्या सरकारी कंपन्या NTPC आहे सोलापूरची, ती बांबू विकत घ्यायला सुद्धा करार करते. त्याच्यामुळे आपल्या गावामध्ये जे कोणी शेतकरी आहेत त्यांची जमीन नापीक आहे तर त्यांना सांगायचं आहे की आपण बांबू लागवड करायची, आपल्याला MRGS मधून 7 लाखाचं उत्पन्न मिळतंय. 4थ्या वर्षी जे काही बांबूचं उत्पन्न मिळणार आहे हे सोडून 7 लाख मिळणार आहे तुम्हाला. तर फार चांगली गोष्ट आहे. दुष्काळी भागासाठी आपल्या बांबू लागवड एक चांगलं वरदान होऊ शकते. त्यामुळे गावातून जास्तीत जास्त या गोष्टीसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. महसूल विभागामार्फत या 1 ते 5 तारखेपर्यंत चावडी वाचन चालू आहे. जेवढे मयत खातेदार आहेत आम्ही आमच्या तलाट्यांना सांगितलेलं आहे तुम्ही स्वतः वाचा. तुम्हाला माहित आहे गावातली लोक घ्या, जाणकार लोक घ्या, जुनी लोक घ्या, ज्यांना या गावातले सगळे खातेदार माहित आहेत अशा लोकांची मदत घ्या आणि तिथले सगळे जिवंत म्हणजे ज्या लोकांचे मयत झालेले आहेत त्या सगळ्या लोकांची यादी करायची आहे पुढच्या 5 दिवसामध्ये. आणि पुढच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला सगळेच वारस नोंद करायचे आहे. कुठेही वारस नोंदी करिता कुणाही तुम्हाला त्रास देणार नाही. जर दिला तर कधी मला किंवा माननीय आमदार साहेब कधी कुणाला सांगा. वारस नोंदीच्या बाबतीत आम्ही तुम्हाला 1 महिन्याच्या आत सगळ्यांच्या वारस नोंदी पूर्ण करून घ्यायची आमची जबाबदारी आहे. याच्यामध्ये कुठेही अडचण आली फक्त याची काळजी घ्या की वारस नोंद करताना कुठेही चुकीच्या गोष्टी होऊ नये. एकाचा वारस दुसरा त्याच्यामध्ये कुठलाही वाद होऊ नये एवढी काळजी घ्या. आपल्याला जास्तीत जास्त लोकांचे वारस नोंद या महिन्यामध्ये करायचे आहे. त्याचबरोबर मगाशी काही लोकांनी सांगितलं आपल्याला की बऱ्याच गावामध्ये वहिवाटीचे रस्ते आहेत परंतु आज नोंदी नसल्यामुळे खुल्या करता येत नाहीत किंवा त्या रस्त्यानं वहिवाट करता येत नाही. अशा ही सगळ्या वहिवाटीच्या आणि पाणंद रस्त्यांच्या नोंदी आपण सगळ्या तलाठी स्तरावर घेतोय. तुमच्याकडे जी माहिती आहे ते तलाट्यांकडे द्या. त्यातले काही अतिक्रमण असतील तर ते देखील खुले करण्याची आपली मोहीम सुरू आहे. जास्तीत जास्त पाणंद रस्ते खुले करूया आणि त्याच्यावर भविष्यामध्ये वेगवेगळ्या योजनेतून ते चांगले पक्के रस्ते होतील. आज आपल्याकडे पाणी आलेलं आहे, भविष्यात रस्त्याचे जास्तीत जास्त प्रकरण येणार आहेत. त्यापूर्वी जर आपण चांगल्या प्रकारे रस्ते खुले केले तर सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. अशा प्रकारे आपण ज्या ज्या मोहिमा सुरू आहेत त्या सगळ्यामध्ये शासनाच्या प्रत्येक योजनेमध्ये पॉझिटिव्हली आपण सहकार्य करावं ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आमदार साहेब, हो आमदार साहेब, सामूहिक शेत तलावाची लॉटरी सिस्टीम आहे. शेतकरीला मागेल त्याला शेत तलाव मिळावा असं शासनाची नियम आहे. परंतु आजपर्यंत लॉटरी झालं नाही. लॉटरी सिस्टीम रद्द होऊन मागील त्याला शेत तलाव मिळावा तालुका कृषी अधिकारी सांगतो. या पुढे कदम साहेब. त्याला शेतकऱ्याच्या आवश्यकता या वर्षात व गेल्या वर्षामध्ये आपली गेल्या तेवीस वर्षामध्ये लॉटरी सगळ्यांची पेमेंट केलेली आहे. त्या पाच वर्षात तरतूद नसल्या कारणानं काही लॉटरी करतात फक्त आपल्याकडे खूप वर्षीपासून विभाग असेल कॉम्प्युटर असेल फलबाग लागवड असेल किंवा क्षेत्र असेल प्रमाणात लॉटरी ट्रॅक्टर
शेततलावाची महत्वाची आहे सर. सामूहिक शेततलावाचं- सामूहिक शेततलाव आणि पंचायत समिती मार्फत असलं तर ती तर सांगा. दोन्ही मार्फत आम्ही शेतकऱ्यांना करायला बरं वाटतं. मनावर निघालच नाही साहेब लागली. सामूहिक शेततलावाचा विषय आहे ना, त्याचं टार्गेट किल्ल्याला एक खचून 10 ते 12 क्षेत्राचे येते. तेव्हा आपल्या 75,000 तुम्ही अर्ज करा, पंचायत ग्रामपंचायतला अर्ज करा, करूया. म्हणजे सामूहिक शेततलाव मोठे फक्त लक्षात ठेवा की शेततळं EGS मधनं करायचं असेल तर मजुरांची उपस्थिती पाहिजे, मशीन होणार नाही, ही काळजी घ्या. एक होत नाही. आता EGS मध्ये काय आहे, मजूर निर्मिती आहे ना. शासनाला